कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. काही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. दादा साळुंखे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारी सदस्य आणि नाट्य परिषदेचे सोलापूर उपनगरीय शाखेचे अध्यक्ष यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाहुबली दोशी सर यांना ही विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं. रसिको, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना ओळखतो असे पु ल देशपांडे यांचा कालच स्मृतिदिन झाला हे आपल्याला माहिती आहेच. तसंच 9 जूनला आपल्या सोलापूरचे ज्येष्ठ नाट्यकलावंत दिग्दर्शक शशिकांत लावणीस काका यांचाही प्रथम स्मृतिदिन होता. या दोघांच्याही स्मृतिदिनाच्या अनुषंगानं आज आपण एक अभिवाचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. लावणीस काकांच्या खास मुशीत तयार झालेले काही युवा कलावंत आज हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करणार आहेत. ओंकार कुलकर्णी, कुशल कुलकर्णी, पराग फडके, अद्वैत खेडकर आणि श्रीरंग सराफ या सगळ्या कलावंतांनी अनेक वर्ष लावणीस काकांच्या जवळीक या संस्थेमध्ये त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. अनेक एकांकिका केलेल्या आहेत, 3 अंकी नाटकं केलेली आहेत, अभिवाचनाचे देखील अनेक कार्यक्रम केलेली आहेत. आज अनेक वर्षांचा सहवास त्यांच्यासोबत आहे. फक्त या कलावंतांसोबतच असं नाही तर सोलापुरात अनेक नाट्यकलावंतांना त्यांनी घडवलं. कारण काका दिग्दर्शक होते आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळं साहजिकच सगळ्यांच्याच मनामध्ये त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात गर्दी करत असतील हे देखील साहजिक आहे. लावणीस काकांच्या दिग्दर्शनाची अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सर्वांना माहिती आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं शब्दांवरचं प्रेम. शब्दांचा उच्चार व्यवस्थितच झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्याचप्रमाणे 2 शब्दांमधला किंवा 2 वाक्यांमधला अर्थपूर्ण पॉज, कोणताही शब्द नाटकामध्ये कसा उच्चारायचा याकडं काकांचा म्हणजे खूप लक्ष असायचं, बारीक कटाक्ष असायचा. आणि कोणतंही पार्श्वसंगीत कुठल्याही नाटकाचं असू दे किंवा अभिवाचनाचं असू दे, पार्श्वसंगीत नेमकं कोणत्या शब्दावरती सुरू झालं पाहिजे, कोणत्या शब्दावरती ते थांबलं पाहिजे याकडं देखील बारीक सारीक काकांचं लक्ष नेहमीच असायचं. आज त्यांच्या अनेक आठवणी खूप आपल्याला सांगता येतील, परंतु आपल्याला कार्यक्रम देखील बघायचा आहे. तेव्हा व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की पु ल देशपांडे आणि शशिकांत लावणीस काका यांच्या प्रतिमेला आपण पुष्पांजली वाहूया आणि अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. सोलापुरामधल्या अनेक शाळांमध्ये सरस्वती मंदिर शाळा असेल किंवा सेवा सदन शाळा असेल, अशा अनेक ठिकाणी काकांनी नाटकाच्या तालमी केलेल्या आहेत. अभिवाचनासाठी सराव करण्यासाठी ते नेहमीच कार्यरत असायचे. धन्यवाद. काकांबद्दलच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्यात मनात ताज्या आहेत. बऱ्याच जणांना बोलायचं देखील आहे, पण काही प्रातिनिधिक स्वरूपात आपण आज 3-4 मनोगतं थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मी दादा साळुंखे यांना विनंती करतो की काकांबरोबर त्यांचा सहवास कसा होता, त्यांच्या काही आठवणी आपण सांगाव्यात. पु ल देशपांडे आणि आपले सोलापूरचे ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत लावणीस सर यांना विनम्र अभिवादन करतो आधी. आणि पु ल देशपांडेंबद्दल मी काही बोलावं इतका मी मोठा नाही, पण त्यांचे कार्यक्रम जवळून पाहता आले याचा मला एक वेगळा आनंद आहे. हुतात्माला असेल, दमाणीमध्ये असेल, त्यांचे कार्यक्रम पाहता आले आणि इतक्या मोठ्या व्यक्तीला आम्ही पाहू शकलो. आमच्या वयाचे जे
ज्येष्ठ या ठिकाणी आहेत याचं आम्हाला थोडंसं अप्रूप वाटतं. आज लावणी सरांचा पहिला स्मृतिदिन. खरं तर लावणी सर हे आपल्या सर्वांमध्ये आहेत असं वाटतं. याचं कारण असं आहे, 1984पासून माझा सहवास त्यांच्याबरोबर आहे. नाट्य आराधनामध्ये असेल किंवा त्यांच्या जवळीक संस्थेतून, जवळीक संस्था नंतर आले, त्याच्या आधी नाट्य आराधनामध्ये त्यांनी सुरुवात केली असेल किंवा त्याच्या आधी केली. स्टेट बँकेमध्ये त्यांचे इंटरबँक स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचे सहभाग असायचा. वेगवेगळे एकांकिका वेगळ्या पद्धतीने. आपण काय करतो, जुने आपले कलाकार आहोत आपण आणि त्या पद्धतीने त्या पटडीत बसत असं नाही. सध्या नवीन काय चालू आहे, कशाबद्दल आपण हे सगळं करतो, हे सर्व एक जाणीवपूर्वक नवीन मुलांना ते शिकवत असत. मला त्यांचा सहवास लाभण्याचं कारण असं की मी प्रकाश योजना करायचो त्यावेळेला. त्यांच्या सर्व नाटकांना, जवळपास सर्व एकांकिकांना मला प्रकाश योजना करण्याचं भाग्य मिळालं. आणि प्रकाश योजना हा भाग वेगळा, दिग्दर्शन हा भाग वेगळा, अभिनय हा भाग वेगळा. पण मला दिग्दर्शकाकडून मला काही शिकायला मिळतं, प्रकाश योजना कशी करावी. तसं मला लावणी सरांकडून बरंच काही शिकायला मिळालं. कारण ते पुण्या मुंबईच्या धर्तीवर त्या लेवलचे स्पॉट असतील, डिमर असतील, त्यावेळेचे इक्विपमेंट कमी होते सोलापुरात, पण आम्ही अवेलेबल केले होते. त्याचा वापर कसं करायचा, वस्तू असून उपयोग नाहीत. वेळेचं, आता सराफ सरांनी सांगितलं की वेळ, कुठल्या वेळेला संगीत आलं पाहिजे हे जसं त्यांनी सांगितलेलं होतं. कुठल्या वेळेला लाईट आली पाहिजे आणि कधी फेड आउट झाली पाहिजे, याचंसुद्धा त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं. लावणी सर हे आपल्या सर्वांमध्ये यासाठी आहेत म्हणतो की आपल्यामध्ये बरेच कलाकार त्यांनी तयार केलेले, बरेच. एकतर 70 वर्षाचे असतील आणि 17 वर्षाचेही असतील, इतके कलाकार लावणी सरांनी तयार केलेले आहेत. त्यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आणि कार्यक्रम मोठा आहे पुढचा. मी त्यांच्या आठवणीबद्दलचे 2 शब्द बोलून परत एकदा अभिवादन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर डॉक्टर बाहुबली दोशी सरांना मी विनंती करतो की आपण आठवणींना उजाळा द्यावा. लावणीस प्रेमी, लावणीसुद्धा पुलप्रेमी या कॅटेगरीत मोडणारे. माझी त्यांची ओळख इथल्या बऱ्याचशा लोकांपेक्षा कमी काळची आहे. आणि आमचा नंतर जो आमची जी मैत्री किंवा एकमेकाशी विचार जुळणं, तर केव्हाही भेटलं तर लावणीसांना मी प्रश्न विचारायचो आणि तेही मला विचारायचे, काय वाचताय. आणि एका रिसेप्शनमध्ये आम्ही भेटलो आणि दोघंही उत्स्फूर्तपणे बोलून गेलो की आम्ही राजन खान वाचतो दोघं. अरे वा वा वा. मग आम्ही भरभरून बोललो. हे 2003ची गोष्ट. त्यानंतर राजन खानची नुकतीच एक कादंबरी आली होती, कादंबरी म्हणू किंवा दीर्घकथा. तर मी ती लावणीसांकडे घेऊन गेलो आणि लावणीसांना ती वाचून दाखवली. लावणीस काय बोलले नाहीत. ते म्हटले पुस्तक ठेवून जा आणि 1 आठवड्यानंतर तुम्हाला मी परत फोन करतो. आणि मी जेव्हा पुन्हा गेलो, मी थक्क झालो होतो. तर म्हटलं ही मला आवडलेली कथा, पण त्याचं त्यांनी जे काय रूपांतर केलं होतं आणि त्याच्यामध्ये विद्या पण इथं आहे, मी, लावणी स्वतः आणि वनिता म्हैसकर याच व्यासपीठावर 2004च्या पाडव्याच्या दिवशी ती कथा सादर केली. या हॉलमध्ये बसायला जागा नव्हती. स्वतः राजन खान उपस्थित होते आणि तो जो टाळ्यांचा कडकडाट आणि राजन खानच्या डोळ्यामध्ये अश्रू, हे मी स्वतः अनुभवलं आहे. मी सर्व गोष्टींची आवड असणारा पण परिघात म्हणजे असा कडेकडेने वावरणारा होतो.
लावणीसांनी एक दिवशी मला आत खेचलं आणि माझ्या आयुष्याचा एक भाग हा अत्यंत उजळून निघालेला आहे. आज पुष्कळ बोलता येईल, पण आपल्याला खरं तर या तरुण मुलांचं कौतुक करायचं आहे की आमच्या मनात होतं लावणीसांच्या म्हणजे बद्दल काहीतरी कार्यक्रम करावा, पण या मुलांनी पुढाकार घेतला आणि अचानक फोन केला की आपल्याला हे सादर करायचं आहे. तर 1971 साली एक आनंद नावाचा चित्रपट आला होता, सगळ्यांना माहिती आहे तो, ऑल टाईम ग्रेट. त्याच्यामध्ये एक वाक्य आहे राजेश खन्नाच्या तोंडी नेहमी, आनंद मरा नाही, आनंद मरते नाही. काय तर त्यांच्या आठवणीच्या रूपाने त्यांचा आवाज कानात आहे. आणि सगळ्यात कौतुक मला काय वाटलं की 6:30ला आज जो कार्यक्रम सुरू झाला, कारण 6:30ची वेळ दिली होती, ती शिस्त या मुलांनी पाळली. तर त्यांचंही कौतुक. आणि आपण सगळे त्यांच्या आठवणी जागवूया आणि जेव्हा जमेल तेव्हा पुन्हा पुन्हा भेटूया. कारण सोलापूरचा जर सांस्कृतिक इतिहास लिहिला तर लावणीसांना वगळून तो लिहिता येणार नाही, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातले नामवंत डॉक्टर आहेतच, शिवाय लावणीस काकांबरोबर त्यांनी बरेच अभिवाचनाचे कार्यक्रम देखील केलेले आहेत. आत्ताच राजन खान यांची आठवण सांगितली. खरं तर गुलजारसारख्या मोठ्या कलावंतांना भेटण्याची संधी काकांना मिळाली होती. सुधा मूर्तींच्या समोर कार्यक्रम सादर करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यांच्याबरोबर गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते हा कार्यक्रम मी देखील त्यांच्यासोबत सादर केलेला आहे. त्यांच्या अनेक एकांकिकांना पार्श्वसंगीत देण्याची संधी देखील मला मिळाली होती. विशेष म्हणजे बेंगलोरला ज्या रंगदक्षिणी एकांकिका स्पर्धा असत, तिथं महाराष्ट्रातल्या फक्त मला वाटतं 10 किंवा 12च एकांकिका सिलेक्ट केल्या जातात सादरीकरणासाठी, आणि त्यामध्ये त्यांची एकांकिका सिलेक्ट झाली होती. आणि वासांसी जीर्णानी हे त्याचं हे होतं आणि त्याचं पार्श्वसंगीत मी केलं होतं आणि पहिलं बक्षीस मला मिळालं होतं त्या पार्श्वसंगीताचं. म्हणजे याच्यामध्ये माझी प्रौढी सांगायचं हे नाही आहे, तर काकांचं बारीक निरीक्षण कसं होतं की संगीत अभिराम कुठं सुरू झालं पाहिजे, या शब्दाला संपलं पाहिजे, कुठं हे झालं पाहिजे, बेल कुठं वाजली पाहिजे. अतिशय जवळपास 25-30 म्युझिकचे पीसेस असतात एकेका नाटकामध्ये, पण ते त्या क्रमाने कुठं फेड आऊट झाले पाहिजेत, कुठं फेड इन झाले पाहिजेत, हे काटेकोरपणे बघणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे लावणीस काका होते. यानंतर विद्या लिमये यांना मी विनंती करतो. त्या देखील सहकलावंत आहेत. हरिभाई देवकरण प्रशालेच्या माजी पर्यवेक्षिका आहेत. आपण त्यांच्याकडून काही आठवणी ऐकूया. सर्व मान्यवर, उपस्थित रसिक प्रेक्षक, आज पु ल देशपांडे हे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत, ज्यांचा विनोद कधीच न कोमेजणारा आहे आणि आपल्या सोलापुरातले नाट्य चळवळीतले एक आघाडीचं नाव शशिकांत लावणीस, यांच्या दोघांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण हा कार्यक्रम इथे आयोजित करतो आहोत. या दोघांनाही मी वंदन करते. आणि सरांच्या थोड्याशा आठवणी. लावणीस सरांना मी सर का म्हणायची, तर त्यांच्याकडूनच मला खरं म्हणजे अभिवाचनाचे सगळे धडे मिळाले. नाटकातले खरे सर नाटकातले, पण नाटकामध्ये ते खूप रमले. अगदी नोकरी करत असताना जिथे बदली व्हायची त्या ठिकाणीही त्यांनी त्यांचे ते ग्रुप तयार केले आणि नाटकं सादर केली. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि वर्षानुवर्ष त्यांनी बक्षीसही मिळवली. पण माझा आणि नाटकाचा काही संबंध नव्हता. आमची एक महिला संस्था होती आणि या महिला संस्थेच्या तर्फे आपण एक अभिवाचन करावं असा एक विचार आमच्या अध्यक्षांनी मांडला होता. आणि मग हा कार्यक्रम जर सादर करायचा तर आपल्याला कोणीतरी दिग्दर्शन करायला पाहिजे. अरुणा ढेरेंची कृष्ण किनारा ही कथा आपण वाचावी असं त्यावेळेला ठरलेलं होतं. आणि त्याची संहिता आमच्याच एक सभासद होत्या सुमनताई झाडबुके, त्यांनी त्याची संहिता पण तयार केली होती. त्यात सरांनी खूप त्या अभिवाचनाच्या दृष्टीने काय करावं लागेल या दृष्टीने खूप त्यामध्ये सूचना करून बदलही केलेले होते. आणि सर आमच्या
महिलांना आम्हाला दिग्दर्शन करायला तयारही झाले. आम्ही सगळ्याच त्यामध्ये नवख्या होतो. कुणालाच अभिवाचन आणि नेमकं काय म्हणजे वाचिक अभिनय काय असतो हे फक्त पाहून माहिती होतं, प्रत्यक्ष कधी केलेलं नव्हतं. पण सरांच्याकडून आम्ही त्यावेळेला जो पहिला धडा घेतला, अभिवाचन कसं करायचं, जवळजवळ आम्ही सगळ्या नवख्या असल्यामुळे 1.5 महिना सरांनी आमची तालीम घेतली आणि मगच आम्ही तो कार्यक्रम सादर केला. सर स्वतःही त्यामध्ये वाचत होते आणि इतके बारकावे त्यांच्या लक्षात यायचे की 2 वाक्यांच्या मध्ये सुद्धा काय असतं हे सुद्धा ते नेहमी सांगायचं आहे आम्हाला. म्हणजे रीडिंग बिटवीन द लाईन्स हे त्यांच्याकडे कौशल्य फार होतं की कोणतं वाक्य त्याच्यात ध्वन्यर्थ काय आहे, शब्दार्थपेक्षा ध्वन्यर्थ कोणता आहे हे खूप लक्षात घ्यायचे ते आणि त्याप्रमाणे प्रत्येकाकडून ते वाक्य घटवून घ्यायचे. नुसतं वाचिक अभिनय नाही तर बाकीच्याही तांत्रिक बाजू याही त्यांना त्यातले सगळे बारकावे माहिती होते. म्हणजे आत्ताच सांगितलं प्रकाश योजना, संगीत असेल किंवा बैठक, स्टेजवर सगळ्यांनी बसायचं कसं, पोशाख कोणते घालायचे, या सगळ्या तांत्रिक बाजूसुद्धा त्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष, बारीक लक्ष असायचं. आणि त्यामुळे सरांच्याबरोबर मी अनेक अभिवाचनाचे कार्यक्रम केले, पण प्रत्येक वेळी नव्याने काहीतरी शिकायला मिळायचं की मागच्या वेळेचं आपण काय आता तयार झालो असं चालायचं नाही. तिथे प्रत्येक वेळेला तुमच्याकडून काहीतरी नव्या सुधारणा सर करून घेत असत आणि आम्हालाही त्या खूप शिकायला मिळालं आणि त्यांच्या हाताखाली असं काम करायला मिळालं हे खरोखर आम्हाला खूपच. आता आज त्यांच्या आठवणीमध्ये आपण इथे जमलेले आहोत, पण असं वाटतं आहे की सर इथे आहेत आणि सर हे सगळं ऐकतही आहेत असंही वाटतं आहे. शेवटपर्यंत त्यांना उत्साह होता की काही ना काही नवीन करत राहावं अशी त्यांना नेहमीच इच्छा असायची आणि नेहमी आपणहून फोन करायचे, काय नवीन काहीतरी करूया, इकडे जाऊया तिकडे जाऊया, असं सरांचं नेहमी असायचं. आणि त्यांच्या अचानक जाण्यामुळे खरोखर खूप मोठी हानी झाली आपल्या सोलापूरच्या या नाट्यक्षेत्राची असं मला वाटतं. मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. धन्यवाद विद्याताई. आणि विद्याताईंनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच म्हणजे वाचन वेगळं आणि अभिवाचन वेगळं यातला फरक काकांनी बऱ्याच जणांना सांगितला. आता वाचन करताना अगदी छोटी छोटी वाक्य असतात. ती इमारत किती उंच आहे हे साधं वाचू जातो आपण, पण ते अभिवाचनामध्ये सांगायचं असेल तर काका सांगायचे की उंच या शब्दात आपल्याला इमारतीची उंची कळाली पाहिजे. ती इमारत किती उंच आहे नाही, ते गाव किती लांब आहे, हे झाड किती मोठं आहे, म्हणजे मोठं लांब हे याच्यामधून शब्दातून अभिनय रसिकांना कळला पाहिजे, हा त्यांचा अट्टहास होता. आता अविनाश लावणीस यांना मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करतो. सर्व पुलप्रेमी आणि मान्यवर व्यासपीठ आणि बाबांवर प्रेम करणारे सगळे लोक, सगळ्यांना मी आधी मनापासून अभिवादन करतो. आजचा कार्यक्रम ॲक्च्युली बघण्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत, त्यामुळं भाषणाचा सुरुवातीचा किंवा मनोगत व्यक्त करण्याचा जो काळ आहे तो मी थोडा कट डाऊन करतो. अर्थातच बाबांच्या आठवणी जशा प्रत्येकांबरोबर भरपूर आहेत, मी तर बराच काळ बरोबर काढला आहे आणि आम्हाला त्यावेळी म्हणजे रंगमंच काय आहे किंवा आता जसे साळुंके काका म्हणाले, मी कैरी नाटकामध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस खरं सांगायचं तर रंगमंच काय आहे, अभिनय काय आहे किंवा कसं असतं याच्याशी फारसं काही काय म्हणू आपण नॉलेज किंवा त्याच्याबद्दल काय फारशी माहिती नव्हती. पण बाबांनी रंगमंचावर आणलं आणि तेव्हापासनं ज्यावेळेस काकांचे स्पॉट लागायचे कैरीमध्ये त्यावेळेस बाबांचा हट्ट असायचा की इथं स्पॉट पडणार आहे ना तर तू इथंच पाहिजेस, मग तू लहान आहेस, थोडं तिकडे गेला तर चालतं, तू शॅडोच्या बाहेर गेला आहे, म्युझिक उशिरा आलं आहे, तुझा वाक्य नंतर आलं आहे, नाही चालणार,
चालणार नाही याचा अर्थ चालणार नाही हा सरळ नियम होता बाबांचा. मग ते नाटकातले कलावंत असतील, त्यांचा मुलगा असेल किंवा कोणीही असेल, सुदैवाने मला बाबांबरोबर लहानपणापासून बऱ्याच ह्याच्यामध्ये नाटकात काम करायला संधी मिळाली, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. त्यांच्या कन्सर्न सांगायचं तर बऱ्याच गोष्टी आहेत, जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की त्या सगळ्या गोष्टी आम्ही फार जवळनं पाहिल्यात. सुदैवाने मला ते बघायला मिळाल्यात की वाक्य वाचताना किंवा वाक्य म्हणताना, जसं सर पण म्हणाले की 2 वाक्यामध्ये गॅप आहे, त्या गॅपमध्ये काय सांगायचं आहे लेखकाला हे तुमच्या पॉजमधनं कळायला पाहिजे. एखादा कॉमा असेल, एखादा फुलस्टॉप असेल, तर त्या कॉमाचा अर्थ काय आहे, लेखकाने तिथं कॉमाच का टाकला आहे, तर कॉमालासुद्धा अर्थ आहे आणि कॉमासुद्धा तुमच्या वाचण्यामधनं, कॉमासुद्धा तुमच्या ॲक्टिंगमधनं दिसायला पाहिजे. इतक्या लहान लहान गोष्टींवर बाबा काम करायचे. आणि हे कैरी असेल, डोंगर माथारा झाला असेल किंवा वासांसी असेल, बऱ्याच ह्याच्यामध्ये मी सुदैवाने मला तो अनुभव मिळाला. खरं सांगायचं तर कधीकधी असं व्हायचं की ॲज अन ॲक्टर किंवा जे सगळेजण काम करायचे त्यांना ते एक मोमेंटला इरिटेशन व्हायचं. म्हणजे झालं ना, केलं ना, आता हे एवढा वेळ परफेक्शन झालं आहे की बाबांचं नाही, ते अजून नाही पटत आहे मला, ते परत करायचं, तो सीन परत करायचा. रात्री 1:30, 2, 2:30पर्यंत प्रॅक्टिस चालायची, पण जोपर्यंत त्यांचं समाधान होत नव्हतं तोपर्यंत तो सीन पुढं जात नव्हता. आणि असं वाटायचं की इतकं परफेक्शन पाहिजे कशाला. ठीक आहे ना, एखादं वाक्य केलं असेल किंवा हां केलं ना, त्याने ॲक्टिंग केली की व्यवस्थित. स्टेजवरच्या ज्या प्रॉपर्टीज आपण वापरतो, ज्या प्रॉप्स वापरतो, त्या प्रॉपचासुद्धा कसा प्रॉपर यूज व्हायला पाहिजे. एखादी छत्री नुसतीच ठेवली आहे आणि पूर्ण एकांकिका झालीची छत्री तशीच आहे, चालणार नाही, त्याचा वापर व्हायलाच पाहिजे. मग तो कसा करायचा, काय करायचा, इतक्या लहान लहान गोष्टीवर, परफेक्शनवर काम करायचं. मी तर फार लहान होतो त्यावेळेस फार काय कळत नव्हतं, पण जेव्हा प्रयोग सादर व्हायचा आणि जेव्हा लोकांचे रिॲक्शन्स यायच्या, जेव्हा लोक येऊन भेटायचे, जेव्हा लोक त्यांच्या फार लहान लहान गोष्टी सांगायचे, तेव्हा कळायचं की या सगळ्या परफेक्शनचा अर्थ काय आहे. म्हणजे बाबा कायम सांगायचे की माझा फोन खूप श्रीमंत आहे. शांता शेळके, गुलजार, शन्ना नवरे यांचे फोन, पु ल देशपांडे यांचे फोन येऊन गेलेत आमच्या फोनवर, आमचा फोन खूप श्रीमंत आहे. आम्ही ह्यांना सुधा मूर्तींना जवळनं पाहिलेलं आहे, त्यांच्यावर प्रयोग केला आहे किंवा पुलंबरोबर इतके वेळ घालवला आहे मी. त्यावेळेस एक मुलगा म्हणून मला त्याचा खूप अभिमान आणि फार कौतुक वाटायचं, पण ती खरंच किती मोठी गोष्ट आहे ही तेव्हा कळली नाही, ते नंतरच्या पिरियडमध्ये कळली. आता पराग आहे किंवा श्रीरंग आहे, ओंकार आहे, हे सगळेजणं ही गोष्ट पुढं घेऊन हा कार्यक्रम करतायत. ह्याचा सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर बाबांना. कारण त्यांचं हे कायम म्हणणं होतं की शो जो आहे तो चाललाच पाहिजे, बंद नाही व्हायला पाहिजे. आणि जेवढं मी बघितलं आहे त्यांना, ते कधीच श्रीरंग असेल किंवा पराग असेल, मी फार सिनियर आर्टिस्ट आहे, खूप मोठा डिरेक्टर आहे, तुम्ही नवीन लोक आहात, आत्ता लहान पोरं आहात, असं कधीच त्यांनी ट्रीटमेंट केलेली नाही. रादर ते कायम म्हणायचे की अरे ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे, अरे ही नवीन गोष्ट आहे बरं का श्रीरंग, तू हे म्युझिकचं कसं केलंस रे, म्हणजे मला हे कळत नाही, मला शिकवतोस का. त्यामुळे त्यांना प्रत्येकाकडनं काय शिकता येईल किंवा कसं शिकता येईल ही त्यांची आस जी आहे ती कायम असायची. आणि ते कायम म्हणायचे की अरे अवी आपण काहीच नाही, आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ लोक, आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत, आपण काहीच नाहीत, आपण क्षुल्लक आहोत, हे नेहमी म्हणायचे ते. आणि जेव्हा त्यांचे एफर्ट्स लक्षात यायचे त्यावेळेस त्यांचं ते एक वाक्य जे आहे ते नेहमी सांगायचे मला. ते म्हणायचे की अवी एक लक्षात ठेव, कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीसाठी आयुष्यभराचा श्वास गहाण ठेवावा लागतो. याचा अर्थ काय आहे हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या एफर्ट्समधनं प्रत्येक वेळी दिसून आलं आहे. आणि त्याचेच परिणाम आहेत किंवा त्याचेच आउटपुट आहेत की इतक्या वेगवेगळ्या कलाकृती इतक्या वेगळ्या पद्धतीनं ते करू शकले. किंवा खुद्द गुलजार असतील, विजय तेंडुलकर असतील, विजय तेंडुलकरांनी स्वतः इतकं कौतुक केलं होतं एकांकिकेचं, नाना पाटेकर असतील, या सगळ्यांची पावती त्यांना मिळणं हे या सगळ्याचं आउटपुट आहे. मी श्रीरंग आणि या सगळ्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे किंवा हे करण्यासाठी त्यांनी उचललं आहे ते. थँक्यू. धन्यवाद अविनाश. प्रियाताई साळुंखे.
मी बोलण्याची तयारी वगैरे काय करून आले नाही आहे, कारण मला वाटतच नाही मी बाबांविषयी बोलू शकते. पु ल देशपांडे यांना विनम्र अभिवादन करून बाबांच्या स्मृतींना आज मी उजाळा देते. माझ्या बाबांसाठी पु ल देशपांडे हे दैवत होते. त्यांचं देव कोण आहे तर पु ल होते. बाबांच्या रूममध्ये वरती खूप मोठा असा पु ल देशपांड्यांचा फोटो आहे. कायम त्याला असं सरकव तसं सरकव, तर सरळ बसला आहे का त्याला हार घाल, इतकं त्यांचं पुलंवर प्रेम होतं. आज ही सगळी मुलं श्रीरंग, पराग, कुशल, ओंकार बाबांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. खूप छान मला वाटलं. ही सारखी यायची काका काका करत आमच्याकडे. म्हणजे बाबांची आठवण काढण्यासारखं असं काहीच नाही आहे. दररोज सकाळ बाबांच्या आठवणीने होते आणि संध्याकाळसुद्धा बाबांच्या आठवणीनेच होते. आम्हाला अजूनही खरं वाटत नाही की बाबा आमच्यातून गेले आहेत. माझं कसं लग्नानंतर 25 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टीशी फारसा संबंध नव्हता, पण बाबांबरोबर अनंत मनोहरांचं डाव मांडणी करायचं मला खूप मोठं भाग्य मला म्हणजे बाबांनी दिलं ते की ताई तू खूप आधी केलेलं आहेस, तू हे करू शकतेस. आणि विद्या मॅडम, वनिता काकू, मी आणि बाबा आम्ही चौघांनी पुण्यात सुदर्शनला डाव मांडणी केलं होतं. तेवढी एक आठवण माझ्याकडे खूप छान आहे बाबांसोबतची. बाकी आम्ही सगळं लहानपणापासून सगळं जगतच आलो आहेत. आवी आणि मी प्रॅक्टिसला जायचो, नाटकाच्या सगळे डायलॉग पाठ करायचो. आम्हाला खूप आवडायचं बाबांबरोबर प्रॅक्टिसला जायला. बाबा माझे एक उत्कृष्ट दिग्दर्शक होते, कलाकार होते, अभिवाचन होते, निर्मितीकार होते. सगळ्यात म्हणजे ते खूप चांगला माणूस म्हणून जगले आहे. आणि जेवढे ज्येष्ठ साहित्यिक तेवढे होते ना, तेवढेच चांगले बाबा होते आणि सासरे पण होते. बस, धन्यवाद. धन्यवाद प्रिया. आपण अभिवाचनाला सुरुवात करूया. मी व्यासपीठावरील मान्यवरांना समोर स्थानापन्न होण्याची विनंती करतो आणि कलावंतांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो. या मधल्या काळामध्ये लावणीस काकांबरोबर अनेक वर्ष ज्यांनी नाटकामध्ये भूमिका केल्या अशा वनिता म्हैसकर आज इच्छा असूनही उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण त्यांनी त्यांच्या भावना लिहून पाठवलेल्या आहेत. मी तर तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. कलावंतांनी तोपर्यंत स्थानापन्न व्हावं. वनिता म्हैसकर यांनी लिहिलं आहे, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की लावणीसांसारखा गुरु मला लाभला. लावणीसांमुळं गुलजार, सुधामूर्ती, अरुणा ढेरे, राजन खान, चंद्रशेखर गोखले, आशा बगे अशा कितीतरी मोठ्या लोकांची भेट झाली. त्यांचा सहवास लाभला. मला लहानपणापासूनच अभिनय, गायन, विणकाम, भरतकाम या सर्व कलांची आवड होतीच. शाळेत आणि कॉलेजमध्ये मी अनेक नाट्यछटा सादर केल्या, नाटकांमधून भूमिका केल्या आणि नंतर लावणीसांच्या दिग्दर्शनाखाली असंख्य नाटकातून आणि एकांकिकामधून भूमिकाही केल्या. असंख्य बक्षीसही मिळाली. 28 जून 1986ला मी प्रथम लावणीसांच्या दिग्दर्शनाखाली कैरी या एकांकिकेमध्ये काम केलं आणि नंतर कैरीचे असंख्य प्रयोग झाले, बक्षीसही मिळाली. त्यानंतर तेंडुलकरांचं बिचारे आप्पा बंड करतात ही पण एकांकिका खूप गाजली. घरात फुलला पारिजात, रक्तपुष्प, यातनाघर, महेश एलकुंचवार यांचं वांझवेणा, त्रिबंध, वासांसी जीर्णानी, स्मयंतक मण्याचे प्रकरण, प्रेमा तुझा रंग कसा, काका मला वाचवा, जी ए कुलकर्णी यांचं प्रदक्षिणा अशी अनेक नाटकं, त्याचप्रमाणे एकांकिका आम्ही स्पर्धेसाठी देखील सादर केल्या, अनेक प्रयोग केले आणि बक्षीसही मिळाली. अभिवाचन हा नवीन साहित्य प्रकार लावणीसांनी सुरू केला आणि अनेक लेखकांच्या अनेक कथांचं अभिवाचन आम्ही केलं. गुलजार बोलतो आणि त्याची कविता होते ही कॅसेट देखील त्या काळामध्ये निघाली होती. ती कॅसेट स्वतः गुलजारांना देखील खूप आवडली होती. कथांच्या पायबाटा हा विजय पाडळकरांच्या कथांवर अभिवाचनाचा कार्यक्रम खूप गाजला. वृत्तपत्रात आलेल्या चांगल्या लेखांचं अभिवाचन, अनिल कुसूरकरांच्या डायरीची पानं याचं अभिवाचन, डाव मांडून्य अनंत मनोहर यांचं अभिवाचन, अरुणा ढेरे यांचं कृष्ण किनारा याचं अभिवाचन, गोष्टी माणसांच्या या सुधामूर्तींच्या शिक्षणाला वयाची अट नसते याचं त्यांनी नाट्यरूपांतर देखील केलं होतं. लावणीसांनी चिमूटभर चांदणं हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण आयुष्य कसं घडत गेलं, त्यांचा नाट्यप्रवास कसा होता, अनेक लोकांप्रती कृतज्ञता त्यांनी व्यक्त केलेली आहे.
या भावना वनिता म्हैसकर यांनी लिहून पाठवल्या होत्या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सर्वांचे आभार मानतो. हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सर्व कर्मचारी, सर्व पत्रकार, छायाचित्रकार, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अर्थातच आपण सर्व श्रोते, सर्वांचे आभार मानतो. सादर करत आहोत जवळीक प्रस्तुत अभिवाचनाचा कार्यक्रम. यामध्ये सहभाग कुशल कुलकर्णी, पराग फडके, ओंकार कुलकर्णी आणि श्रीरंग सराफ यांचा आहे. संगीत संयोजन अद्वैत खेडकर करतोय आणि ध्वनी संयोजन रवी सरवदे यांचं आहे. करूया आजच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो. पुणे शहरातला हा एक बस स्टॉप आहे. खडूस यापेक्षा दुसराही शब्द सुचू नये असे 70मधले एक गृहस्थ हे. आम्ही त्यांच्या बाजूला जाऊन रांग धरतो. आता आम्ही म्हणजे मी एकटाच आहे बरं का. ते गृहस्थ मात्र आमच्याकडे खालपासून वरपर्यंत नीट निहाळून घेतात. मी समोरच्या कारंडे टेलर्सचे मिस्टर कारंडे एका लठ्ठ गृहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचा सुखद दृश्य पाहण्याचा बहाणा करतो. एवढ्यात मी उपाख्य गाजो गणेश जोशी. काय हो, दशभुजा गणपतीचं देऊळ कुठं आहे? काही कल्पना नाही बुवा. पुण्यातच राहता ना? तर त्यांच्या या प्रश्नावरून ते मात्र पुण्यात राहतात हे लक्षात आलं. हो, पुण्यातच राहतो. किती वर्ष? बरीच. व्यवसाय? पुस्तकं वगैरे लिहितो. म्हणजे साहित्यिक. आणि साहित्यिक असून तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही? आपण कुठल्या गावचे? मी कशाला कुठल्या गावाहून येतोय? इथेच जगलो, इथेच मरणार. कधी? हा प्रश्न गाळून बरं का. नाही म्हणजे इथेच मरणार कशावरून? दशभुजा गणपती ठाऊक नाही ते सरळ सांगा ना. माझ्या मरणाची काळजी कशाला करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलवणार नाही. खांद्याची आमंत्रणं ही मृताच्या सहीनं कधीपासून जाऊ लागली? हे पहा, तुम्ही साहित्यिक असल्यानं भाषा प्रभुत्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं मानू नका. मीही पुण्याचाच आहे म्हटलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नसावा? ही तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनिवारवाडा कुठे म्हणाल? परवा पर्वतीचा पस्ता पुसाल. तुम्हाला तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती? हो आहे. अरेच्चा, मग मला कशाला विचारताय? तुम्हाला ठाऊक आहे की नाही हे पडताळायला. अरे अरे पण माझा आणि दशभुजा गणपतीचा काय संबंध? सांगतो. पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था ह्या विषयावर लेखमाला लिहितोय मी. सकाळी 7 पासून उभा इथे. 42 लोकात एक निघाला दशभुजा गणपती ठाऊक असणारा. आणि तेही त्याचं दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. एकदाही आत दर्शनाला गेला नाही. म्हणजे दशभुजा गणपती हा फक्त पत्त्यापुरता. अहो, हीच तर आपली ट्रॅजेडी आहे ना. देव फक्त पत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं, डॉक्टर मंजुळाबाई सपाते प्रसूतीगृह कुठे आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, सोमण मारुती पुढे. अरे काही सारासार विवेक बुद्धी. निदान प्रसूतीसाठी तरी मारुती वापरू नका. खरंय. काय खरंय? साहित्यिक म्हणून देवळात जाणं हे तुम्ही आपले कर्तव्य मानता की नाही? परमेश्वरा, आता तुझ्यावरच भार घालतो बाबा. हो मानतो तर. मग जाता का?
दशभुजाला नाही जात. आय एम नॉट पर्टिक्युलर अबाउट दिस गणपती ऑर दॅट, एनी टेम्पल फॉर दॅट मॅटर. रिटायर्ड म्हातारा भडकला की तो पुण्यात इंग्रजीतून फुटतो म्हणतात, तो असा. रोज जाता का? हो, म्हणजे देवा मला क्षमा कर बाबा, खोटं बोलू नये या गांधी वचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं खरं, पण ती माझी कंपासपेटी 9वीच्या घटक चाचणीत हरवली. हे पहा, रोज जाता का? हो, म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही. मला हो किंवा नाहीचा रकाना भरायचा आहे. हो की नाही? हो, फॉरगिव्ह मी ओ लॉर्ड. पण तसं हे खोटं नाही बरं का. रोज रात्री बुडकुले विठोबाच्या देवळात मी, काणे भटजी, दाजीबा टेलर आणि सोपानराव न्हावी, सोपानराव हेअर ड्रेसर, कारण तो मॅट्रिक झालेला न्हावी आहे म्हणून हेअर ड्रेसर, आम्ही वरच्या नगारखान्यात मस्त रमी खेळतो. 1 पैसा 100 पॉईंट. आता मागच्या आषाढीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकणारा तो काणे भटजी पॉईंट वाढवा म्हणाला. हे आम्ही नसतो ऐकत. हे पहा, तुम्ही सरळ हो की नाही ते सांगा ना. हो. आता मला सांगा, धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची, मग ती काय म्युन्सिपाल्टी, जिल्हा बोर्डवाले आणि महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या STवर ठेवायची? वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नको, पूर्णविराम द्या. हो. आता सांगा, धर्मावर तुमची श्रद्धा आहे? मग अगदी यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा, दिवाळी, नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी लाडू नसते, आणि इतकंच काय, सत्यनारायण नसता तर शेराला 1.25 शेर चाचपत तुपाचा शिरा खायला मिळाला नसता. तो शिरा नसतो, प्रसाद असतो तो प्रसाद. सत्यनारायणाला खारका वाटता येणार नाहीत, अगदी प्रसाद म्हणून सुद्धा. काय, माफ करा, पण तुम्ही मला छुपे कम्युनिस्ट दिसता. माझं आपलं काहीतरीच. मी कम्युनिस्ट? दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नाही आणि मी कम्युनिस्ट? असं बर, मला सांगा, झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल? आता 33 कोटी देवात मी आज एक नवीनच जन्माला घातले. झोपाळू नरसोबा? प्रथमच ऐकतोय. जाऊ द्या, मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत. उद्या गोकुळाष्टमीला केक वाटतील. हे तुम्ही कुणाला सांगताय? आता तुमच्याशिवाय इथं दुसरी कोणी आहे का? सॉरी, इथं दुसरं कोणी नाही, पूर्णविराम. हे पहा, आपला काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता? हां, आता इथं खरी कसोटी आहे. अगदी डिटेलवार पत्ता सांगण्यात आपल्यासारख्याचा दुसरा कोणाचाही हातखंडा नाही. हां, तर मला सांगा, तुम्हाला झोपाळू नरसोबा ठाऊक नाही, मग रेडेकर तालीम ठाऊक असेल. ती कुठेशी आली? अहो, रविवारात घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून. असं काय? काढीन शोधून. घाणेकर तालीम. घाणेकर तालीम नाही हो, घाणेकर वखार. त्याला लागून रेडेकर तालीम. रास्तेवाड्यावरून सरळ खाली या, सरळ खाली या. इथे तुम्हाला हवा तसा अर्थ घ्या. हां, त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात. त्या बेंद्र्यांच्या वाड्यावरून एक गल्ली जाते, तिच्या टोकाला माशेलकर खानावळ. तिथं वडे चांगले मिळतात बरं का, एका वड्याचे 6 पैसे. त्यांना विचारा संपतराव लॉन्ड्री, 5 पैसे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालं. अहो जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय ना. आत्ता कुठे ते कापडवाल्या बेंद्र्यांपर्यंत आलोय. काय म्हणालात? कापडवाले बेंद्रे नाही हो, पापडवाले बेंद्रे. तिथं 16तले पापड मिळतात, 4 पैसे 1 डझन. तशा आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात, पण हां, त्या बेंद्र्यांना विचारा माशेलकर खानावळ
पुढे संपतराव लॉन्ड्री, मग ते तुम्हाला भोरप्यांचा वाडा अहो, दाखव. अहो, अहो, जरा जरा सावकाश सांगा, माझं लिहून झालेलं नाही आहे. तर सावकाश कसं सांगणार? माझी बस आली म्हणजे. हं? अहो ती कशी येईल? म्हणजे हा बस स्टॉप कॅन्सल झालाय म्हटलं. काय आ हं. अहो काय म्हणता? अहो 15 दिवस झाले हा वन वे झालाय, वन वे. अहो मशीन नाही, या बाजूनं एंट्री बंद आहे, मग बस कशी येईल? मग हे मघापासून का नाही सांगितलं? अरे वा 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 वा, मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो, साहित्यिक असून तुम्हाला गावातले साधे वन वे ठाऊक नाही? कमाल आहे. काय नाव काय तुमचं? आता मी माझं स्वतःचंच नवीन बारसं साजरं करतो. गोविंद गोपाळ दही भाते. दही भाते? हे नाव मी आजच ऐकतोय. हो, तुम्ही काय, मी सुद्धा. हा, लावणीस काकांबद्दल मान्यवरांनी सगळ्यांनीच आपापल्या आठवणी सांगितल्या. खरं तर आमच्या चौघांकडे अशा असंख्य आठवणी आहेत, परंतु त्या सगळ्या सांगण्यात पेक्षा एका वाक्यात मी सांगेन की काकांच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आनंद सोहळा असायचा. आम्ही जे काही तयार झालो होते त्यांच्या मुशीतच. काका नेहमी म्हणायचे की माझ्या घरातल्या देवघरामध्ये जे देव आहेत त्यासोबत माझी आणखीन 2 आराध्य दैवत आहेत. त्यापैकी एक चार्ली चॅपलिन आणि दुसरे म्हणजे भाई पु ल देशपांडे. पुलंवरती त्यांचं अतोनात प्रेम होतं हे सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहेच. याच पु ल देशपांडेंना ते गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्या सगळ्यांवरती करोनासारखी महामारी आली होती, संकट आलं होतं, त्यावेळेस लावणीस काकांनी एक पत्र पुलंच्या नावाने लिहिलं होतं आणि ते पत्र आपण खुद्द ध्वनिमुद्रित केलेल्या स्वरूपात लावणीस काकांच्याच आवाजात ऐकूयात. प्रिय भाई, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष पत्रास, कारण की तुमची जन्मशताब्दी गेल्या वर्षी झाली, तुमचा बायोपिकही येऊन गेला, पण यावर्षी कोरोनामुळे या ना त्या कारणानं तुमच्या आठवणींना उजाळा द्यायचं राहूनच गेलो आहो. इकडे पृथ्वीवरचं सगळं वातावरणच बदललं आहे. सध्या चितळे मास्तर स्मार्टफोन शिकतायत. लॉकडाऊनमध्ये मुलांना ऑनलाईन धडे कसे गिरवता येतील याचे धडे ते स्वतःच गिरवत आहेत. त्यामुळे आता चपला झिजत नाहीत, पण मोबाईलची स्क्रीन झिजते. काल हरितात्यांनी पण फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. इनबॉक्समध्ये येऊन मला म्हणाले 2-3 इतिहासाचे ग्रुप जॉईन केले. कोणी वाद घालायला लागला की स्क्रीनशॉट काढून सांगतो, पुराव्याने शिशाबित करेन. हां, तसा नाथा कामत पण फेसबुकवर आहे बरं का भाई. पोरींच्या इनबॉक्समध्ये जाऊन झालं का जेवण असं विचारत असतो. बटाट्याच्या चाळीच्या जागी आता अपार्टमेंट उभी राहिलेली आहे. मेंढे पाटलांनीच डेव्हलप केली. समस्त चाळकऱ्यांनी बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया वगैरेच्या गप्पा मारत जे पदरी पडलं त्यातच समाधान मानलंय. आचार्य बाबा बर्वे आता योगशिक्षक झालेत. अधूनमधून त्यांच्या आश्रमामध्ये आयुर्वेदिक औषधं, सौंदर्य प्रसाधनं, काढे, लेप असं विकत मिळतं. कायकिनी गोपालरामांचे गुरु संप्रभावानंद स्वामी यांचं राजकीय वर्तुळामध्ये वजन वाढत चाललंय. मोठे पॉलिटिकल गुरु झालेत आता ते. हां, राजकारणावरून आठवलं, आपला बबडू आमदार झालाय. नुकतीच आपली मतदारसंघामध्ये, म्हणजे नुकत्याच आपल्या त्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा एक त्यानं अभ्यासिका सुरू केली आहे, स्वर्गीय घोसाळकर मास्तरांच्या नावानं. यमी आता ब्युटी क्रीमच्या जाहिरातीमधून दिसत असते. 7 दिनों में गोरापन असं म्हणताना
अधूनमधून झळकते ती टी व्हीवर. अहो, गेल्या आठवड्यात मधु मनुष्टे आणि सुबक ठेंगणीचं लग्न झालं. हां, आता लॉकडाऊनमुळे कमी निमंत्रित होते, पण जे होते ते बहुतेक सगळे आपल्या कोकणातल्या त्या बसमधले. त्या चांदी म्हशीच्या मालकाची म्हणजे धर्माची जमीन, अहो ती मागच्या वर्षी रुंदीकरणात गेली भाई. त्या म्हशीच्या धाधाशेर दुधाच्या जोडीला त्यानं आता मांडवकर अमृततुल्य असं एक दुकान सुरू केलं आहे रत्नागिरीला. बऱ्यापैकी चाललंय, पण चहा दूध नाही म्हणून कोकणातल्या म्हशी तुर्तास गाभण का रे झंप्या, असं म्हणायला अंतू बर्वा आता राहिलेला नाही. हिजा गेला, बिजा गेला आणि तिजाही गेला. हां, तो तुम्हाला भेटायला येईल. त्याला सांगा, नुकत्याच येऊन गेलेल्या चक्रीवादळात तो दारचा मोहोर न येणारा हापूस कोसळलाय रे बाबा. नानू सरंजामेनं आता व्यावसायिक रंगभूमीवर चांगलं नाव कमावलंय भाई. त्याच्या पुढच्या नाटकाचं प्रमोशन चला हवा येऊ द्यामध्ये होतंय. आणि हो, वरदाबाईची मुलगी ती सारे गमपच्या पुढच्या भागामध्ये येते, भाग घेते ती स्वतः. हां, आता सिनियर सिटीजन विशेष भाग आला ना तर स्वतः वरदाबाईसुद्धा भाग घेणार आहे. आपले रावसाहेब बेळगावचे सेलिब्रिटी जज म्हणून बोलवले त्यांना. नारायणाची मुलगी आता वेडिंग प्लॅनर झाली आहे भाई. आणि नामू परिटानं ड्राय क्लिनिंगचं नवीन दुकान सुरू केलंय. हल्ली लॉकडाऊनमुळे फारसं कुठं जाणं येणं होत नाही. बटाट्याच्या चाळीचं ते भ्रमण मंडळ पुण्यालाच अडकून पडलं होतं ई पास नव्हता म्हणून. हॉटेलात जाऊन तिथल्या बर्फ कुंठित वेटरकडं व्हॉट इज हॉट असं म्हणायची पण आता सोय राहिलेली नाही भाई. नंदाप्रधान भेटत असतो हां अधूनमधून. त्याच्या मागचा दुर्दैवाचा फेरा अजूनही संपलेला नाही. अनेकदा आत्महत्येचा विचार बोलून दाखवतो, पण मी समजावतो त्याला, अरे आत्महत्या परवडते, पण त्यानंतरच्या चौकशा आणि मीडियामध्ये उडणारी ती राळ ती नाही परवडत. बाकी इकडे सगळं ठीक आहे. तुमच्या काळी चोर जसे एकाच ठिकाणी चोरी करून करून कंटाळायचे, तसंच इथंही आता कोरोनाचे आकडे ऐकून ऐकून लोकही कंटाळलेत भाई. बाई जमल्यास परत या ना. या तणावाच्या प्रसंगी 2 छान विनोद सांगून आम्हाला लढायचं बळ देणारा कोणी नाही आहे हो भाई. ते गरजेचं आहे आणि तो बळ देणारा तुमच्याशिवाय दुसरा कोण असू शकतो. तुमचाच एक चाहता. आधी पुलंच्या 2 लेखांवर अभिवाचन आणि सादरीकरण करायचं असं आम्ही ठरवलं होतं. आणि नंतर आमच्या असं लक्षात आलं की सर जसं नाटकांबद्दल बोलायचे तसंच कवितांबद्दलसुद्धा आमच्याशी नेहमी बोलायचे. त्यांच्याकडे एक छान डायरी होती, त्याच्यामध्ये खूप छान छान त्यांच्या आवडीच्या कविता त्यांनी संग्रहित करून ठेवल्या होत्या. आणि त्या अधूनमधून विषय निघाला की त्या कविता आम्हाला ते ऐकवायचे. तर आम्हाला असं वाटलं की आज आपण कार्यक्रम करतोच आहोत, तर त्याच्यामध्ये कवितांचासुद्धा अंतर्भाव करावा म्हणून काही हलक्या फुलक्या कविता आम्ही निवडल्या आहेत. त्याचंही मध्ये आम्ही सादरीकरण करणार आहोत. आपण माणसं ही सगळी बोलकी माणसं असतो. आपण आपल्याला जे काही वाटतं, आपल्याला जे काही दुखतं खुपतं किंवा जे काही आवडतं ते आपण एकमेकांना सांगतो आणि त्यातून आपल्याला हलकं वाटतं. पण बऱ्याचदा आपल्या घरामधल्या काही अशाही गोष्टी असतात ज्यांच्याशी आपल्याला बोलायचं असतं किंवा ज्यांना आपल्याशी बोलायचं असतं, पण आपण त्यांचा ऐकतो का हा प्रश्न असतो. तर अशाच काही वस्तू जेव्हा आपल्याशी बोलायला लागतात तेव्हा कशा बोलतात याची एक कल्पना मांडली होती. तर सुरुवातीला आपण समजा अशी कल्पना करा की आपण सोफ्यावर बसलो आणि आपल्यासमोर भिंतीवर एक घड्याळ टांगलं आहे, तर ते घड्याळ आपल्याशी बोलते. तर ते काय बोलेल?
मोठा काटा छोटा काटा पुढे पुढे सेकंद काटा, मोठा काटा छोटा काटा पुढे पुढे सेकंद काटा, चला आवरा पटा पटा हला हला चटा चटा, मोठा काटा छोटा काटा मोठा काटा छोटा काटा, टिक 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 कामं करा क्विक क्विक, तालावरती नाचू सारे ढिक चिक ढिक चिक, मोठा काटा छोटा काटा मोठा काटा छोटा काटा, धक 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 किती वाजले बघ बघ, गाडी गेली गेली गाडी तगमग तगमग, मोठा काटा छोटा काटा मोठा काटा छोटा काटा, धडपड धडपड ओझं झालं जड जड, खाली ठेव ठेव खाली गडबड गडबड, मोठा काटा छोटा काटा मोठा काटा छोटा काटा. आता त्यानंतर येतो तो आपल्या घरातला सगळ्यांचा लाडका कुकर. तर कुकर काय म्हणतो, सारखा मी गॅसवर तरी डाळ शिजत नाही, खरं सांगतो हल्ली मला प्रेशर झेपत नाही. शिट्टी खाली पडते पण जीव भांड्यात पडत नाही, खरं सांगतो मला प्रेशर काही झेपत नाही. इतक्या शिट्ट्या मारतो तरी एकही पटत नाही, खरं सांगतो हल्ली मला प्रेशर झेपत नाही. मग येतो तो फ्रीज. आता हा जो फ्रीज आहे तो आजच्या जमान्यातला नाही बरं का, हा जुन्या जमान्यातला फ्रीज आहे, ज्याच्यावरती आईस ट्रे असायचा, तो कप्पा वेगळा असायचा, असा तो हा फ्रीज आहे. तो काय म्हणतो, माझं पोट सदा भरलेलं. आता या तिघांनी इथं गंमत काय केली आहे, एकूण माझी शरीरयष्टी बघून मला ही कविता दिली आहे. पोट सदा भरलेलं, मला भूक लागत नाही, घरचे गावाला गेले तरी माझं काहीच अडत नाही, वातावरण तापलं तरी मला कधीच उकडत नाही, कारण डोक्यावरती बर्फ असतो त्यामुळे मी कधीच चिडत नाही. आता हा जमाना इतका जुना नाही आहे की ज्याच्यात वॉशिंग मशीन नव्हतं, पण इथं वॉशिंग मशीन पण आहे म्हटल्यावरती ते म्हणतं, सारखं पोटात ढवळतं तरी मला घास भरवतात, सगळंच तर बाहेर पडतं तरी कोंबतात. पोट माझं बिघडलंय कसं यांना कळत नाही, एवढी यांची धुणी धुतो पण डोळ्यात पाणी येत नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरी AC येण्याआधी ज्याचं अधिराज्य होतं, तसं आपल्या डोक्यावर सतत गरगर फिरणारा पंखा काय म्हणतोय ऐकूयात. चेहरा माझा काळवंडलाय, साधी फुंकरही कधी मारत नाहीत. चेहरा माझा काळवंडलाय, साधी फुंकरही कधी मारत नाहीत. थंडी पडली आहे ना म्हणून आता ढुंकूनही बघत नाहीत. एरवी यांना घाम फुटतो म्हणून मला गरागरा फिरवतात. पंख्याशिवाय बसवत नाही म्हणत सगळीकडे मिरवतात. फिरून फिरून दमतो तरी सणासुदीलाच पुजतात. मला चक्कर येते तेव्हा हे मनापासून हसतात. आता घरातली सगळ्यात छोटी पण सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे इस्त्री. ती काय म्हणते, माझ्यावरती दबाव टाकून यांच्या ऐटीत उड्या, मीच का बसवायच्या यांच्या विस्कटलेल्या घड्या. जेव्हा माझा पारा चढतो तेव्हाच मला जवळ घेतात. गाडी खेळल्यासारखे आडवं उभं फिरवतात. माझा ताप उतरेपर्यंत देतात बाजूला ठेवून. मी शांत झाले की मग ठेवतात गुंडाळून. या ज्या कविता होत्या ह्याचं लेखन आपल्याच मित्रांनी म्हणजे परागनी केलं आहे. तो
आणि त्याचा विशेष उल्लेख इथं करायची गरज पडली, कारण आम्ही सगळे मित्र असल्यामुळे त्याला 1 रुपयाही मानधन दिलेलं नाही आहे. त्यामुळं आम्ही या सगळ्या फुकटातच सादर केल्यात, म्हणून त्याचा नाव घेण्याचा हा प्रपंच. म्हणजे घरातल्या ह्या वस्तूंकडे त्याचं किती लक्ष आहे हे यातून कळतं. कार्यक्रमात पुढे जाऊयात आपण. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवानं ही माणसांची एक निराळीच घडण केलेली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिऱ्याचे, नारळा फणसाचे, खाजऱ्या आळवाचे आणि फट म्हणताच प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदी एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शीतातच ही भूतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायू आणि प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायू मिसळला आहे ती त्या रत्नागिरीच्या विश्वेश्वरालाच ठाऊक. अंतू बर्वा हा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कुणी अंतू असं एकेरी म्हणावं असं काही त्याचं वय नव्हे. मी 12-14 वर्षांपूर्वी त्यांना प्रथम पाहिलं त्यावेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अण्णू गोकट्या झाला होता. अण्णू गोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूनं मराठी भाषेला बहाल केलेला एक वाक्प्रचार आहे. रत्नागिरीचा अण्णू गोगटे वकील कित्येक वर्ष ओळीनं म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आलाय. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरीसुद्धा पोहऱ्याचा अण्णू झाला काय रे असं म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर कोणी अंतूला अंतू म्हणत नाही, पण उल्लेख मात्र एकेरी. किंबहुना कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी, पण अंतूला संबोधन मात्र अंतू शेठ असं आहे बरं का. या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पापच घडलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूनं बंदरावर कसलं तरी दुकान काढलं होतं. ते केव्हाच बुडालं, पण अंतू शेठ व्हायला तेवढंसं कारण पुरेसं होतं. त्यानंतर अंतूनं पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचं कुणाच्या स्मरणात नाही. 2 वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे, थोडीशी जमीन आहे, नारळीची 5-25, पोफळीची 10-15, रातांबीची काही अशी झाडं आहेत, 2-5 हापूस आंब्याची आहेत, कुठे फणस कुठे चिंच उभी आहे. वाडवडलार्जित घरामध्ये वाटणीत एक पडवी आणि एक खोली आली आहे. विहिरीवर वहिवाटीचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतू शेठ उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली भेट बापू हेगिष्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगरेटी घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्धा जस्ती काड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतू शेठनी तडक प्रश्न केला होता. वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखलेच मी. बसा बसा बसा. बापू, अहो जावई बापूंना चहा मागवा. एकदम इतक्या सलगीत आलेला हा म्हातारा कोण हे मला कळेना, पण अंतू शेठनीच खुलासा केला. अहो तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना अंतू बर्वा विचारित होता म्हणून. ठीक आहे. केव्हा आलात पुण्याहून? परवा झालं. बरोबर. दिवाळ सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी काय. तुमचे दोस्त आहेत ना, तुम्हीच सांगा. वा, अहो पुण्याचे तुम्ही, बोलण्यात ऐकणार काय आम्हास. मग मुक्काम की आपली फ्लाइंग विजिट? 2-3 दिवसांनी परत जाणार. उत्तम. अहो थोडक्यात गोडी असते. त्या सड्यावरच्या कसोबकर वकिलाच्या जावयासारखे नका करू हो. त्याने 6 महिने तळ ठोकला. शेवटी कसोबकर वकिलान एक दिवस त्यास खळे सारवायस लावले. अहो जास्त दिवस जावई राहिला की तो दशमग्रह होतो कसे. अगदी बरोबर आहे. बापू शेठ, अहो ओळखलत की नाही आमच्या वकील साहेबांचे जावई. आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार हो. नमस्कार. चहा घेता? नको, उकडतंय फार. अहो रत्नागिरीस उकडायचेच. गोठ्याच निजणाऱ्या बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय. अहो रत्नागिरीस हवा थंड असती तर शिमला म्हटले नसते काय आमच्या गावास. पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास हो. असे करा, दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला.
अहो पोपळीची बाग म्हणजे एअर कंडिशन हो. आमचा कंट्री विनोद हो जावई बापू. हो बापू शेठ, अहो पाहुणे लेखक आहेत. आमच्या आबा शेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. तेव्हा फार बोलू नका हो, नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फरमास फारस. अंतुशेठ बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोचल्याचा ऐकून झालेला आनंद बापूशेठ हेगिष्ट्याच्या प्रश्नानं मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेठ म्हणाले, काय करतात? अहो करतात म्हणजे काय, कुणे की काय तुम्ही हे गिष्टे. अहो ती रद्दी काढा रद्दी. 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेलं आठवेल तुम्हास. अहो सिनेमात असतात. अहो म्हणता काय? हेगिष्टे माझ्याकडे अजिम्या ब्रह्म पाहिले असा चेहरा करून बघत म्हणाले, काय हो जावई बापू, नाही एक विचारू काय. मिस्किल प्रश्नाची नांदी मला चेहऱ्यावर दिसतच होती. अहो विचारा की. एक सिनेमा काढला की काय मिळते हो तुम्हास. मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो, त्यामुळे ह्या प्रश्नाला आता मी सरावलो होतो. कसं आहे ते सिनेमावर अवलंबून आहे. नाही पण आम्ही वाचले की 1 लाख 1.5 लाख मिळतात. जे हो मराठी सिनेमात एवढे कुठले. समजा पण 5 पूज्य नसली तरी 3 पूज्य पडत असतीलच काय. हा पडतात, कधी कधी बुडतातही. अहो ते चालायचं. धंदा म्हटला की चढणे आले आणि बुडणेही आले. आणखी एक विचारू काय, नाही म्हणजे रागावणार नसाल तर हो. छे हो रागवायचं काय. सिनेमातल्या नटांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरे असते की आपल्या गंगाधर बाष्टाच्या अस्सल बेळगावी लोण्यासारखे पीठ मिसळलेले. हे जे काही म्हणजे वस्ताद हो जावई बापू, कोर्टात साक्षीदार म्हणून नाव काढाल. अहो हे जे काही म्हणजे तर्जनी नासाका न्यायातला प्रकार म्हणतात ते. हा तर्जनी नासिका न्याय माझ्या काही चटकन ध्यानात आला नाही. शेवटी अंतुशेठनी आपली तर्जनी नागपुडीला लावत सा अभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिष्ट्यांनी मागवलेला चहा आला. घ्या असं म्हणत अंतुशेठनी माझ्या हातात एक कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला तडक म्हणाले, रत्नागिरीच्या समस्त म्हैशी तुर्तास गाभण काय रे झंप्या. असं म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर त्यांनी शिरा मारला आणि बशी चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरुवात केली. वास्तविक त्या पोराला चहात दूध कमी आहे असं त्यांना सरळ सांगता आलं असतं, पण अंतुशेठच काय त्यांच्या साऱ्या आळीचं बोलणंच तिरकं. अंतुशेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळेला रत्नागिरीला गेलो तितक्या वेळेला मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवून घेतलं. 1-2दा गंजीफा शिकवायचा प्रयत्नही केला आणि त्या 60च्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती यांचं एक जीवनविषयक अचाट तत्त्वज्ञान मी खूप ऐकलं. त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण, एका हातात दंडा आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन. रे गोविंद भट, अरे टाकतोस काय 2 डाव परांजप्या. अरे जागा आहेस की झाला तुझा अजगर. ह्या अशा आरोळ्या मारत पत्त्यासाठी भिडू गोळा करणाऱ्या त्या मंडळींमध्ये मी सुद्धा फटकायला लागलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की लगेच पानं टाकून म्हणायचे, छे जावई बापू म्हणा एखादा माल कंस. गडबोल्या कूट रे थोडा तबला पाहुण्याबरोबर. ओ खातूशेठ, अहो उघडा तुमचा खोका. या असल्या फरमाईशीनंतर मग मी सुद्धा माझा आवाज जरा साफ करून घेत असे. वा 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 जावई बापू, नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या. अशी तडक दादही मला तिथे मिळे. 1-2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचं कळायचं. काय अंतुशेठ ते दामू काका दिसले नाहीत. कोण दामूने ना. हा तो चैनी ते. वरती रंभा त्याच्या टकलावर तेल थापते आणि उरुशी पंख्यान वारा घालते म्हणतात. म्हणजे अहो म्हणजे वाघाचे पंजे. दामू नेण्याची रत्नागिरीहून झाली बदली. अरे 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 मला कळलं नाही हो. अहो कळणार कसे. दामू नेना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहे. केसरीत आला होता ग्रह्य संस्कार छापून. मन मिळावू प्रेमळ धर्मपरायण होते असा. अहो छापणारे काय, द्याल ते छापतील. दामुनेना कसला प्रेमळ. ताटीवर आडवा पडला तरी कपाळावरची आठी तशीच.
एके रात्री उकडतंय घरात म्हणून खळ्यात झोपला आणि तिथेच संपलेला आढळला. पुण्यवान माणूस हो. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठ लोकी. आमच्या रत्नागिरीत 2 पालख्या निघाल्या आषाढीला, एक विठोबाची दुसरी दामून नेण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यानं सीमोल्लंघन केले नीत. अवघ्या देहाचे सोने झाले. इजा झाला बिजा झाला. आता तिजाची वाट पाहतोय काय. मिस्किलपणानं खांदा उडवत अंतुशेठ म्हणाले, 5 फुटांच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगाचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायात कोकणी वहाणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावत बोलायची खोड आणि ह्या साजासकट वजन सुमारे 100 पाऊंड. या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टींमध्ये एक गोष्ट ताजी, म्हणजे सानुनासिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यानपिढ्या थापलेल्या खोबरेल तेलानं दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी. अंतुशेठच नाही तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमी अधिक फरकानं एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे. भाषेला पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचं बरं झाल्याचं सुख नाही, वाईट झाल्याचं दुःख नाही, जन्माचं सोयर नाही, मरणाचं सुतक नाही, गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही, खाण्यात चवीपेक्षा उदरम भरणम हाच स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कधी कुरकुरली नाही आणि आहे म्हणून कधी वेगानं पळली नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थाम्या घरच्या पिठाच्या दुधाची वाटी. त्याच्या घरी पिठाचं दूध झालं. इथं देवानं नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्यातल्या खोबऱ्याहून करवंटीशी चलगी अधिक. उन्हाळ्यामध्ये कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थिएटरात एकच प्याला घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चित्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली. अंतुशेठ फर कॅपवाला मॅनेजरशी चर्चा करत होते. कशी काय गर्दी आहे? ठीक आहे. ठीक. प्लॅन तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात? छे छे. अहो छे छे म्हणून झिटकता काय पाल झिटकल्यासारखे. पहिला अंक ऐकला मी हिथूनच. तुमच्या सिंधूच्या पार्ट्यात काही दम दिसत नाही हो. लागी हृदय हुरहुर म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलं नाही. बाल गंधर्वांचे ऐकले होतेत काय? आमचा काही आग्रह नाही आहे. तुम्ही नाटक बघायला चला असा. गावात आग्रहाचे तर बोर्ड टांगलेत आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षत देखील घेऊन हिंडत होते तुमचे बँडवाले. अहो एवी तेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचे. जमवा 4 आण्यात. 4 आण्यात नाटक दाखवायला तो काय डोंबाऱ्याचा खेळ आहे? अहो तो बरा. तो आधी खेळ दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसे करा. पुढलं कशी या तेजूपदाला जमले फक्कड तर थाळी 4 आणे जास्त टाकीन हो. बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतुशेठची नजर माझ्याकडे वळली. नमस्कार हो जावई बापू. नमस्कार नमस्कार. काय जमलाय का एकच प्याला? हां ठीक आहे. फुकट पासात की काय तुम्ही? बाकी तुम्ही त्यातलेच. एक नावी दुसऱ्या नाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात. अहो नाही हो नाही, हे पहा तिकीट आहे. अहो मग ठीक आहे म्हणून मुळमुळीतचे उत्तर दिलेत. दामड्या मोजल्यात ना तुम्ही. अहो तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला. अहो सिंधूचा पार्टी कसला? बाई आहे ती काम करणारी. सांगताय काय? अहो कसला तो आवाज नि कसले ते दिसणे. अहो मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकरास. अहो सिंधू कसली सिंधुदुर्ग मालवणचा. तुम्ही पाहिलं वाटतं नाटक? उगीच जरा त्या कोपऱ्यातल्या 2 झापा बाजूला करून पाहिले घटकाभर. छे अहो ह्यांच्यापेक्षा दशावतारी बरे. काहीही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतुशेठ तिथून निघून गेले. बाकी अशा दिवस रात्र पिंका टाकतच त्यांचं आयुष्य गेलं.
अंतुशेठची माझी आता इतक्या वर्षांची ओळख, पण त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला कधीच फारसं कळलं नाही. एकदा त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा सान्यांनी मला काही थोडीशी माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतुशेठच्या मुलाचा उल्लेख झाला. म्हणजे अंतुशेठना मुलगा आहे? आहे म्हणजे काय, चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर? भायखळ्याच्या स्टेशनावर तिकीटं गोळा करतो. मग वडिलांना मदत करत नाही की काय? अहो करतो कधी कधी, त्यालाही त्याचा संसार आहे. अहो त्यातून BBC आईला जायपीचा डबा जोडलेला. ह्या अड्ड्यातले हे असे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल. BBC आईला JIPचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह, हे मला कळायला थोडंसं उशीर लागला. काय हो, आलं ना लक्षात? तेव्हा आमच्या अंतुशेठच्या स्नानसंध्येची पंचायत होते. मुलाच्या घरी थोडी इतरांनी काही चालतात म्हणे. आमच्या अंतुशेठचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान गिळून नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा दिवाळीला अंतुबर्व्याला मिळतं आपलं मनी ऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोस्त 5-10 रुपयांचं. तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप आहे म्हणून सांगत, आणि उगीच खुर्दा खुळखुळवतो 4 दिवस खिशात हात घालून. अहो तिकीट कलेक्टरला पगार तो काय असणार? हां, पगार भेटाचाच हो, पण चवल्या पावल्यांची आचमना चालतात म्हणतात. खरं खोटं देव जाणे, आणि चालायचंच. घेतलं तर घेऊ देत की काय. अहो 8 आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात, आणि 1 लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत. लोकनियुक्त प्रतिनिधी काय. राजकारण हा तर अंतुशेठच्या अड्ड्यातला अतिशय लाडका विषय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावर आणि तत्त्वप्रणालीवर मौलिक विचार. एकदा कोकणात दुष्काळ पडला होता, तसा तिथे नेहमीच दुष्काळ, पण हा दुष्काळ अंतुशेठच्या भाषेत सांगायचं म्हणजे फॅमिन ॲक्टान्वाये पास झालेला. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम होती. कुणीतरी संध्याकाळी अंतुशेठना विचारलं, काय अंतुशेठ, भाषणास दिसला नाही? कोणाच्या? नेहरूच्या? छे, अरे दुष्काळ पडला इथे तर भाषणे कसले देतोस? तांदूळ दे. हे म्हणजे भाटाच्या खाडीत बुडणाऱ्या दालदाला विश्वेश्वराच्या घाटीवर उभे राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा इथे. ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास. तुम्ही आपले खोळे. आला नेहरू, चाललंय बघायास. आणि रत्नागिरीत दाखवले नीत काय त्यास? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोल आणि खाट. गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता काय रे, तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून? कुणाची तरी खाट दाखवली आणि दिले ठोकून. याच्यावर टिळकाने पहिला ट्या केला. अरे पुरावा काय? का टिळकाच्या 80चं बाळणपण केलेली सोयीण होती साक्षीस? टिळकाचे सोड 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय रे? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन, आणि मग सांग मला टिळकाच्या आणि नेहरूच्या गोष्टी काय. मला नेहमी प्रश्न पडे की या मंडळींची आदराची स्थानं तरी कोणती? कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर लगेच अंतुशेठ म्हणाले, सरकशीत काय हो? नाही, पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होते सरकशी. कुणी नवीन दुकान काढलं तर लगेच दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागून ठेव म्हणावं, नंतर पळापळी नको. हा त्याला आशीर्वाद. जीवनाच्या कुठल्या तत्त्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्यायली आहे देव जाणे. त्यातली निम्म्याहून अधिक माणसं मनी ऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीर आहे, नारळीची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारं काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जातं आणि मग उरतं एक भयाण विनोदाचं अभेद्य कवच. कशावरून तरी गांधींच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठनी आपलं भाष्य सुरू केलं. अहो कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरीस फारसा आला नाही. अहो पक्का तो. त्यास नेमके ठाऊक इथे त्याच्या पंचाचे कौतुक नाही, दांडीचे नाही. अहो आम्ही सगळेच पंचेवाले आणि त्याच्याही पेक्षा उघडे. सुताबितात काही तथ्य नाही हो. आमचा शंभू शेठ
जन्मभर जानव्याचे सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा. अहो, रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टर देखील घाबरला नाही होत्या. तिसरे शस्त्र म्हणजे उपासाचे. अहो, इथे निम्मे कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचे कौतुक, आम्हास कसले हो. नाही, माणूस असेल हो मोठा, पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर. आणि स्वराज्याचे म्हणाल तर संबंध गांधींशी नाही, टिळकांशी नाही आणि सावरकरांशीही नाही. म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं? ते कुठून पडले ते तुम्ही तपासा. अहो, पण इंग्रज गेला तो कंटाळून हो. अहो, लुटण्यासारखे शिल्लक काय राहिले होते. धंदा बुडीत काती जायला लागला, फुकलं नीत दिवाळे. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडे. हे सगळे चक्रने मिक्रमेण होते. सत्ता इंग्रजाची नाही, नेहरूची नाही आणि जनतेची नाही. सत्ता आहे ती त्या विश्वेश्वराची हो. मग हा तुमचा विश्वेश्वर त्या इंग्रजांच्या ताब्यात कसा गेला? अहो, खुणे की काय तुम्ही जावई बापू. अहो, विश्वेश्वर घट्ट आहे राजीवड्यावर हो. अहो, एक खेळ करून दाखवला त्याने. 150 वर्षांच्या गुलामीचा कसला खेळ? अहो, 150 वर्ष तुमची. ब्रह्मदेवाच्या रिष्टवाच्यातला काटा सेकंदान देखील सरकत नाही हो, 1000 वर्ष ओलांडल्याशिवाय. कोकणातल्या त्या मधल्या आळीतल्या ओसरीवर भोवती माडाच्या काळ्या आकृती हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंड हे तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरतं. अहो, या समाजवादाच्या गप्पा आहेत हो, नुसत्या गप्पा. अहो, एक आंब्याचे पान देखील नसते हो दुसऱ्यासारखे. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडे निराळे. सगळ्या माणसांची नशिबे सारखी होतील कशी? नाही, घटकाभर धरा तुमचा आला समाजवाद. तो आमचा रत्नागिरीचा गाव गांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वेने गेली पांडू गुरुवाच्या परसातून. हो, म्हणून काय थोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे कुंट फुटणार आहेत काय? आणि हात नाही म्हणजे मग कसेल त्याची जमीन आणि दिसेल त्याची थैली. ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार काय आणि का? अहो, तो तसाच राहायचा. स्वराज्य आले म्हणून हरिसाठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही आणि महादेव गड बोल्याचे धोंद काही आत गेले नाही. अहो, हे डावे उजवे राहायचेच हो समाजात. अहो, रामराज्यात देखील मारुतीचे शेपूट उपटून रामाने आपल्या पाठीस नाही जोडले. हा नरच राहिला आणि तो वानरच राहिला काय? या अशा वेळी अंतुशेठच्या जिभेवर सरस्वती नाचते. नाही, बरोबर आहे तुमचं. जावई बापू, उगाच तोंड देखले बरोबर आहे म्हणू नका ह. त्या शामराव मुरकुट्यासारखे. चुकत असेल तर कान उपटा. तुम्ही माझ्याहून लहान खरे पण शिक्षणात थोर आहात हो. अंतुशेठच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो, त्यांचं कुठेतरी काहीतरी जळत असतं. गेल्या 4-5 वर्षात रत्नागिरीला फार वेळा जाताच आलं नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आलं, डांबरी रस्ते आले. मी 2-3 वर्षांपूर्वी गेलो तेव्हा अंतुशेठना म्हणालो, अंतुशेठ, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची. विजेचे दिवे आले, कॉलेज आलं, डांबरी रस्ते आले आणि तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो, काळोखे तो बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचे काय? दळिद्रच ना. अहो, पोपडे उडालेल्या भिंतीनी गळकी कवले बघायला वीज हो कशाला? आमचे दळिद्र काळोखात दडलेलेच बरे. अंतुशेठ मनमुराद हसले. या खेपेला त्यांच्या दातांचा जवळजवळ संपूर्ण अण्णू गोकट्या झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखी 1-2 मंडळी निजधामाला गेल्याचं कळलं. कधी नाही ती एक कारुण्याची आणि गोडव्याची झाक अंतुशेठच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असाव्यात. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर. म्हाताऱ्यास काशी विश्वेश्वर, हरिद्वार, ऋषिकेश सगळं घडवून आणलं नीत. मावंद घातलं जोरदार शंभू जोगळेकरां. गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शील बंद करून आठवणीन घेऊन आला हो माझ्यासाठी. आता पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचे शील फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावई बापू.
जावई बापू, पहिल्या भेटीतलं संबोधन अजूनही कायम होतं. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतू शेठच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवानं सीलबंदच होता. वा 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 वा, कॉंग्रॅच्युलेशन हो जावई बापू, कळले आम्हास. जाऊन या हो. एक रिक्वेस्ट आहे, आता इंग्लिश बोलणे पाहिजे तुमच्याशी. कसली रिक्वेस्ट? तेवढा कोहिनूर हिरा पाहून या हो. माझी आपली उगाच एक इच्छा. पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा शिवेल. आणि परत आल्यावर सांगा हो कसा दिसतो ते. लंडन, पॅरिस सगळे बघून या हो. मला उगीच त्यांच्या पाया पडावं असं वाटलं. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. आयुष्यमान वा, आयुष्यमान. श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे हो तुम्हास. मी निरोप घेतला आणि 4 पावलं टाकली असतील लगेच हाक ऐकू आली. ओ जावई बापू. काय अंतू शेठ? हो, जात आहे ते एकटेच की सपत्नीक? आम्ही दोघेही जातोय. हे चांगले केले. अहो उगाच एक किडा आला डोक्यात. म्हटले परदेशी विद्या शिकायला निघालात, कच देवयानीची कथा आठवली काय. आमच्या मुलीलाही सांगा हो आशीर्वाद. तुमचे भाग्य तिच्यामुळे आहे. जावई बापू, तुम्हाला म्हणून सांगतो, मनात ठेवा हो, कुठे बोलू नका. 40 वर्षांपूर्वी आमची ही गेली. तेव्हापासून या घटकेपर्यंत दारचा हापूस काही मोहरला नाही. अहो शेकड्यानी आंबा घेतला एकेकाळी त्या झाडाचा. हो पण भाग्य कुठल्या वाटेने जाते बघा. असो, सुखरूप या हो. इथून प्रयाण केव्हा? उद्या सकाळच्या एसटीने जाणार. डायरेक्ट मुंबई की काय? हे चांगले केलेत हो. एकदा तो प्रवास घडला काठीवर माणसाने पृथ्वी प्रदक्षिणा करून यावे. परवा वरच्या आणीतला तात्या जोक जाऊन आला, अजून हाडांचा हिशेब जमवतोय. 7-8 हाडे हरवली म्हणतो त्या एसटीत. अंतू शेठ सगळं तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता. पहाटे 5 वाजता एसटी स्टँडवर अंतू शेठची खणखणीत हाक ऐकू आली. ओ जावई बापू. मी चकितच झालो. अंतू शेठनी वैद्याच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हातात दिली. तुमचा विश्वास नाही ठाऊक आहे मला, पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगार आहे. विमानातून जाणार म्हणून कळले वकील साहेबाकडून, तेव्हा एवढी पुडी जड नाही हो खिशात तुमच्या. एसटी सुटली आणि अंतू शेठनी आमच्या कुटुंबियांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधूक प्रकाशात त्यांचं ते खपाटीला गेलेलं पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगाच आघात करून गेलं. कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसं देखील. खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात.